शिवसेना भाजपच्या युतीच्या डेडलाईनला अवघे 24 तास आता शिल्लक राहिलेत. मात्र दोन्ही पक्षांचे नेते अजूनही हेवा दाव्यांमध्ये गुंतलेले आहेत. पारदर्शकतेचा आग्रह धरणारी भाजप स्वतः गुंडांना मुक्तपणे प्रवेश देतेय. यावरती शिवसेनेनं प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीच्या 2 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र शिवसेना आणि भाजप दोघेही आपापल्या फॉर्म्युलांवरती अडलेत. त्यामुळे युतीचं घोडं नेमकं कुठे आणि कसं अडलंय याविषयी आम्ही खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून जाणून घेतलंय. पाहुयात रावसाहेब दानवेंची ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत. मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीची जी डेडलाईन होती ती 1 दिवसावर आली आहे. मात्र युती संदर्भात कुठलंही पुढचं पाऊल उचललं जात नाही. आणि आता ही डेडलाईन वाढणार आहे का? आणि शिवसेना भाजपाच्या नेत्यांमध्ये जे आरोप प्रत्यारोप 2 दिवसांपासून वाढतायत या संदर्भात प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे उद्या युतीची तुम्ही जी पहिली डेडलाईन सांगितली होती ती उद्या संपते. मात्र युतीचे काही चर्चा होताना दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या नेत्यांची जी आमची पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये 21 तारखेपर्यंत आपण हा युतीचा विषय संपवावा, जेणेकरून दोन्ही पक्षाचे लोक आपल्या तयारीला लागतील असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. अजूनही 1 दिवस बाकी आहे. सतत बैठका होत आहेत. कालचा 1 दिवस जर सोडला तर बैठका होतात. आजही बैठक होणार आहे. आणि मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये ही युती फायनल होऊन जाईल. म्हणजे डेडलाईन वाढते असं म्हणायचं नाही, डेडलाईन वगैरे काही वाढली नाही. कोणाच्या बोलण्यामुळे काही होत नाही. पण मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये हा निर्णय होऊन जाईल. बरं. दुसरी अशी गोष्ट आहे की सातत्यानं 2 दिवसांपासून युतीतले जे नेते आहेत ते एकमेकावर आरोप करतायत. शिवसेनेनं काल सांगितलं की तुमचे जे बोलणारे नेते आहेत त्यांना आवरा तरच चर्चा होईल. मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये निवडणूक काळामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधानं टाळले पाहिजे. परंतु या राज्यातली जनता सुज्ञ आहेत. अगोदर कोण वादग्रस्त विषय करतं, कोण विधान करतं त्यावर वर्तमानपत्र किंवा चॅनलवाले जाऊन मग त्या दुसऱ्या पक्षाला विचारतात आणि दुसरा पक्ष सुद्धा तेवढंच रिॲक्ट करतो. अगोदर जो बोलतो त्यानं हे टाळलं तर दुसरा त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही. पण जर कधी त्यांना बोललं आणि दुसऱ्यांना जर प्रतिक्रिया दिली नाही तर ती पक्षाची बाजू त्याला घ्यावंच लागते. माझं स्वतःचं असं मत आहे की सेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या लोकांनी या निवडणूक काळामध्ये अशा प्रकारचं लिखाण आणि अशा प्रकारचं बोलणं टाळलं तर कुठल्याही प्रकारचा डेडलॉक या युतीमध्ये येणार नाही. दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात. त्या संदर्भात मी बोलतो. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी हे टाळलं पाहिजे. परंतु अगोदर कोण बोलतं आणि मग त्यावर प्रतिक्रिया काय येते हे त्यावर अवलंबून आहे. आज शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये सामनामध्ये भाजपाच्या गुंडांच्या प्रवेशावर काळ्या पैशांपेक्षा गुंड घेणं वाईट आहे असं म्हटलंय. मी या अगोदर स्पष्ट केलं आहे की असा काही कार्यक्रम नाही केला आम्ही की आज गुंडांना प्रवेश देणे आहे. एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा पक्षप्रवेश असेल आणि त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जर एखादा असा कोणी शिरला असेल तर त्या गुंडाला आम्ही पक्षात ठेवत नाही. किंवा ज्याला आम्ही पक्षाचं पद देतो त्यावेळेस अशा प्रकारचे क्रिमिनल त्याच्यावर काही गुन्हे दाखल नसतात. परंतु जर का त्याला पक्षात घेतल्यानंतर त्याला एखादं जर पद दिलं आणि त्यानं जर गुंडगिरी केली किंवा एखादा गुन्हा केला तर भाजप त्याला पक्षात ठेवत नाही. आता संभाजीनगरचं उदाहरण आपण पाहता आम्ही त्याची पक्षातून हकलपट्टी केली. कोण माणूस असा आहे की तो उद्या काय करणार हे आज कोण्या पक्षाला कळू शकतं. पण केल्यानंतर मात्र त्याची हकलपट्टी आम्ही करू. पण काही गुंड पार्श्वभूमीचीच लोक भाजपात प्रवेश केलेत काही दिवस. असं नाही. मी आपल्याला सांगितलेलं आहे की त्या गुंडाची पार्श्वभूमी माहीत असून सुद्धा आम्ही त्याच्या पक्षाचा प्रवेशाचा कार्यक्रम नाही ठेवला. मी सांगितलंय आपल्याला एखाद्या प्रतिष्ठित माणसाच्या प्रवेशामध्ये जर असा एखादा गुंडा आला आणि त्यांना बी हार घालून घेतला तर त्याच्यासाठी काही तो प्रवेश नाही. परंतु लक्षात आल्याच्या नंतर आम्ही त्याला पक्षातून काढून टाकतो. युतीचं काय भवितव्य? युतीचं भवितव्य मला असं वाटतं की या 2 दिवसामध्ये निश्चित होईल. युतीचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी चर्चा केलेली आहे आणि लवकरच हा विषय मिटेल. याद्या दिल्यात एकमेकांना? याद्या दिल्या नाहीत. याद्या तयार केल्यात दोन्ही पक्षांनी. पुढच्या बैठकीत याद्या एकमेकाला देणं घेणं होईल. पण 21 डेडलाईन आहेच. 21 डेडलाईन आहे. कदाचित एवढी मोठी महापालिका आहे 227 जागेची. वर्कआउट करायला वेळ लागतो.
1-2 दिवस होऊ शकतात मागे पुढे, अजून भरपूर टाइम आहे फॉर्म भरायला. 21 डेडलाईन दिली याचा अर्थ 21लाच झालं पाहिजे असं काही नाही, परंतु ही युती लवकरात लवकर करू आम्ही. राज्याच्या युती संदर्भात पण बैठका सुरू आहेत, पण कुठे एकमत होताना दिसत नाही. असं नाहीये, भरपूर ठिकाणी एकमत आहे. मी काल विचारलं, नांदेडला युतीच्या संदर्भामधलं आमचं एकमत आहे, अन्य ठिकाणी काही ठिकाणी एकमत आहे. चर्चा चालू आहे, अजून टाइम आहे. आज असा निष्कर्ष काढता येणार नाही की युतीच्या संदर्भात काही एकमत नाहीये, परंतु दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून या विषयावर चर्चा करतायत. पण तुम्ही अर्धा जागा मागितल्यात, 50-50चा फॉर्म्युला दिलाय, हे कुठल्या आधारावरती तुम्ही त्यांना जागा मागितल्यात? काय तुमची गणित आहेत यामध्ये? हे सांगितलंय आम्ही त्यांना की कुठल्या आधारावर मागितल्या. त्यांना माहिती कोणता आधार घेतलाय आम्ही. तर पण तुमच्या आमदारांची संख्या मुंबईतली वाढली आहे म्हणून हे तुम्हाला सारं सूत्र त्यांच्या पुढे मांडलंय आम्ही. आमचा आधार त्यांना दिलाय आम्ही. बघूया काय होतं. बरं. पण आता या सगळ्यांमध्ये तुम्ही तुमच्या नेत्यांना दोन्ही बाजूनं म्हणजे जे वक्तव्य तुम्ही होत आहेत, तुम्ही त्यांना सांगणार आहेत का अशी वक्तव्य थांबवा म्हणून? आमचा कोणताही नेता स्वतःहून सोमोटो अशा प्रकारचं वक्तव्य करणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहे. धन्यवाद. हे होते रावसाहेब दानवे. 21 तारीख ही युतीच्या संदर्भातली डेडलाईन होती, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये युतीच्या संदर्भात ज्या चर्चा आहेत त्या थांबल्या आहेत. त्यामुळे 1-2 दिवस पुढे ही डेडलाईन सरकू शकते. त्यामुळे 21 तारीख जी युतीची डेडलाईन होती इथपर्यंत मात्र युती होतानाचं चित्र दिसत नाही. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद.